श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा घना, जय जयाची अगशमना, जय जयाची परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित. 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र 19 श्रोतया संतोष हो बहुसाड. कैसी करावी आपुली भक्ती हे नेहमी मंदमती. परी प्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रांतकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विद्युक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फुलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहासवदन काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तो विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझा लागे आदी मध्याग्न कोठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखही निश्चिती लाख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मिना आश्रय देई जे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसून. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा वहसागर याचे पावावया पैल तीर. तामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे निज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो ऋताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेनो सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वरद प्रसाद देतील. गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जन उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागुनी मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निषदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ
निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडोपचारे पूजिता ते प्रिय नवेची समर्था भावे पुत्र अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवुनी अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयांसी. आपली वावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करती कवनाचे गृहा न जाते. दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. सुखदुःख समान सदा तृप्त असे मन. लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते. यावेळी मंगळवेळ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी. 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे. अंतरी पटली खून यती ईश्वरास पूर्ण. म्हणून सुखे शयन कंटकशयेवरी केले. अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी आला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्तपालका. पापताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु. पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तके तयाचे. बसप्पाचे चरणी मन जडले तैपासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हासत कुटील जन तया ते. वेड्याच्या नादी लागला संसारी आणि सोडिला. घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकून ह्या ऐशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर उडाले. आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लाविले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणे आसक्त. जनापवादा भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. ते होनी सावधान चित्त देवनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झालो असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी. वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी. चरणी रुतती कंटक. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहवान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले. असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ. ते जे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसप्पा बाणावरी आला. अपमरित देखला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढत पाहत तो दिसत सर्पमय. पाहुन या ऐशे परी भयभीत झाले अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी. जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही. दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पात्वरित त्वरित उचलूनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले.
तेथुनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा रहित बैसले. समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयने वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषचे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांसी वार्ता नूरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधरे. पापताप आणि दैन्य त्यांचे दर्शन निरसून जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर सादर होनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचोदशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाथ पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होई कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले एका चित्ता देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी वट्टाला गेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक आमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयांतासी ते मानले तत्काळ त्यापरी गेले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते एकूणी वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकुनी उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटांप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हणले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिधलेत मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्वैसे गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला ऐसे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाड. श्लोक आकाशात पतित योग. श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा.
300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्यांच्या पादुका बनवून तेथे आणल्या सत्वर. स्वामी सान्निध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माता ठेविला चरणांवरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे. आदरे घातल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवा भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिने समर्था सान्निध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोडी समर्थे तयांसी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उधार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुआ न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे मन न चढे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर उडवून. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरावा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जण धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी. त्यागुण या संसार सुखासी दुःख होडी का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही गरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझ न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकला लुटून, हे केले महत्पुण्य असे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. परी तारेच्या चित्तात षड्रूपे होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिथे लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागुणी रमला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा.
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होनी गोसावी मठा माझे राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुज्ञाने झाले विरक्त, परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडशोध्याय गौडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री